नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीपच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण या प्लॅटफॉर्मवर MPSC साठी उत्तर लेखन सराव या घटकाची तयारी करत आहोत किंवा या आशयाचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. यामध्ये आपण ऑलरेडी 2 प्रश्न डिस्कस करून झालेले आहेत. आज आपण इथे तिसरा प्रश्न डिस्कस करत आहोत. ठीक आहे. सो पुन्हा एकदा आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बद्दल चर्चा करत होतो. प्राचीन भारताचा इतिहास या घटकातला जे सिंधू घाटी सभ्यता आहे यावर अपेक्षित प्रश्न कसे आहेत हे आपण इथे चर्चा करूया. सो आता इथे हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला दिसतोय की सिंधू प्रणालीच्या बाहेरील कृषी सभ्यतेचं वितरण आणि महत्व यावर चर्चा करा असा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. यांनी काय म्हणलेलं आहे, आतापर्यंत तुमचा फोकस जो असतो ना तो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर असतो आणि त्यामुळे असे प्रश्न आले की सिंधू घाटी सभ्यतेच्या बाहेरील कृषी वितरण किंवा त्याचं महत्व, तर मग तुम्ही थोडंसं गोंधळण्याची अपेक्षा असते, राईट. म्हणूनच आपण हे इथे डिस्कशन मध्ये आणलेलं आहे. ठीक आहे. सो इथे लक्षात घ्याल की सगळ्यात पहिले आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग कसं कराल. आपण काय करतो, प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर सगळ्यात पहिले त्याला अंडरलाईन करतो की याचा फोकस कुठे आहे. सो सिंधू प्रणालीच्या बाहेरील कृषी सभ्यता, सिंधू प्रणालीची कृषी सभ्यता तर महत्वाची आहेच, पण त्याच्या बाहेरील कृषी सभ्यता म्हणजे नवपाषाण काळाच्या वेळेला किंवा ताम्रपाषाण काळाच्या वेळेला कोणकोणत्या इतर सभ्यता अस्तित्वात होत्या हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे किंवा कोणकोणत्या इतर संस्कृती अस्तित्वात होत्या हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक. आणि मग यांचं वितरण आणि महत्व म्हणजे हे कुठे कुठे अस्तित्वात होते आणि यांचं महत्व सिंधू घाटीच्या सभ्यतेच्या अकॉर्डिंग म्हणजे या IVCच्या लोकांना कशा प्रकारे मदत करत होत्या हे देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो लगेचच सुरू करूया. सिंधू घाटीच्या सभ्यतेचा काळ सगळ्यात पहिले नमूद करणं अपेक्षित आहे. मग सिंधू घाटीच्या सभ्यतेचा काळ कोणता होता? हा होता 3300 इसवी सन पूर्व ते 1700 इसवी सन पूर्वचा काळ. याला आपण ब्रॉडली ताम्रपाषाण काळ म्हणून ओळखतो. ताम्रपाषाण काळ, चाल्कोलिथिक संस्कृती किंवा नवपाषाण आणि ताम्रपाषाण काळाचा मधला हा पार्ट तुम्हाला पाहायला मिळतो. हा, याच काळात विविध ठिकाणी नवपाषाण आणि ताम्रपाषाण संस्कृतीचे अस्तित्व असलेलं बघायला मिळतं. मग आता ह्या संस्कृती कोणत्या कोणत्या होत्या याबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. सो यांना आपण संस्कृती का म्हणतोय आणि सिंधू घाटीला आपण सभ्यता का म्हणतोय, पहिले हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही म्हणताय की सिंधू घाटीची सभ्यता होती, सिंधू खोऱ्याची सभ्यता होती, याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ होता की हे स्टेबल जीवन होतं. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या लोकांचं जीवन विकसित झालं होतं, स्टेबल होतं, है ना. निर्यात आधारित अर्थव्यवस्था होती, सरप्लस असलेली ऍग्रिकल्चर होतं आणि त्यामुळे यांची भटकंतीची अवस्था जी होती ही संपली होती. पण पश्चिम, दक्षिण, उत्तर इत्यादी ठिकाणी मात्र तुम्हाला नवपाषाणी संस्कृती बघायला मिळतात. संस्कृती म्हणजे काय? कल्चर. कल्चरचा काय अर्थ आहे इथे लक्षात घ्या. वैदिक कल्चर म्हटलं जातं, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हटलं जातं. का बरं? कारण नवपाषाण काळातल्या ज्या संस्कृती होत्या त्या अजूनही भटक्या अवस्थेत होत्या, या अजूनही खूप जास्त स्थिर झालेल्या तुम्हाला बघायला मिळत नाही. झूम शेतीचा अवलंब हे करत होते किंवा अगदी संयुक्त पद्धतीची शेती, झूम पद्धतीची शेती, अशा प्रकारची शेती यांच्याकडे चालत असे आणि म्हणून यांना आपण संस्कृती म्हटलेलं आहे. ऑब्व्हियसली सिंधू घाटीची सभ्यता मोठी होती. नवपाषाणकालीन ज्या पश्चिम, दक्षिण, उत्तरेकडे सभ्यता किंवा संस्कृती होत्या या छोट्या आकाराने, छोट्या महत्वाने छोट्या असलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. मग मोठ्या संस्कृतीला छोट्या संस्कृतींनी मदत केली होती. याचा अर्थ काय की यांचं कम्युनिकेशन होतं. आपला प्रश्न बघा, यांचं महत्व काय आहे की यांच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन होतं, संवाद होता, हे तुम्हाला एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि मग या छोट्या छोट्या नवपाषाण संस्कृती ज्या होत्या यांनी काय केलं असावं, सिंधू घाटी सभ्यतेला लागणारा कच्चा माल पुरवला असावा. येस और नो, राईट. आणि त्याच्याच बरोबर यांच्यासाठी जे काही आवश्यक जीवनावश्यक वस्तू किंवा जे काही यांना वस्तू लागत होत्या त्या पुरवण्याचं काम या संस्कृतीने केलेलं असावं. ठीक आहे. मग हे लिहिताना सगळ्यात पहिले तुम्हाला काय लिहावं लागेल की सिंधू प्रणालीच्या बाहेरील संस्कृती कोणत्या कोणत्या होत्या. मग यामध्ये होती जसं काश्मीरची संस्कृती, याचा कार्यकाळ तुम्हाला बघायला मिळतो 3000 ते 2000 इसवी सन पूर्व.
जोरवे संस्कृती महाराष्ट्रात होती आणि जोरवे संस्कृतीचं वैशिष्ट्य हे आहे की इनामगाव दायमाबाद मध्ये असलेली जी यांची स्थळ आहेत है ना, या ठिकाणी असलेली जी संस्कृती आहे ही अगदी 700 इसवी सन पूर्वपर्यंत जिवंत होती. म्हणजे सगळ्यात लांबपर्यंत सगळ्यात मोठ्या काळापर्यंत चालणारी ही संस्कृती होती. प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर काश्मीरची संस्कृती, झेलम नदीच्या किनाऱ्यावर, चिनाब नदीच्या किनाऱ्यावर है ना, चिनाब नदीच्या किनाऱ्यावर तुम्हाला ही पाहायला मिळते. मांडा येथे महाराष्ट्राची जोरवे संस्कृती, दायमाबादला प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर. त्यानंतर सावलदा संस्कृती, सावलदा संस्कृती व्यतिरिक्त दक्षिण पूर्व राजस्थानच्या ज्या संस्कृती होत्या, अहर संस्कृती, याला गिलुंद सभ्यता किंवा ताम्रावती सभ्यता देखील म्हटलं जातं, ताम्रावती संस्कृती देखील म्हटलं जातं. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये दक्षिण नवपाषाण संस्कृती असलेल्या तुम्हाला बघायला मिळतं. मग आता यांना सगळ्यांना आपण संस्कृती म्हटलेलं आहे, याचा अर्थ असा की यांचं ऍग्रिकल्चर खूप जास्त डेव्हलप झालेलं नाही. ऍग्रिकल्चर कृषीची पद्धत कशी असणार आहे, पारंपरिक कृषी तर आहेच, पण त्याच्याच बरोबर शिफ्टिंग ऍग्रिकल्चर, झूम शेती है ना, स्थलांतरित होणारी शेती, त्याच्याच बरोबर उदरनिर्वाहापुरती शेती इथे बघायला मिळणार. यांचं समाज जीवन कसं असेल, अजूनही हे भटकंते स्वरूपाचे आहेत, शिकारी स्वरूपाचे आहेत. खूप मोठी मोठी घरं यांनी बांधलेली नाही आहेत, झोपडीनुमा यांची घरं असणार आहेत. आणि या सगळ्यांनी काय केलं होतं, या सगळ्यांनी सिंधू घाटीच्या सभ्यतेच्या लोकांना मदत केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. मदत कोणत्या अनुषंगाने, कच्च्या मालाचा पुरवठा करणे है ना, कच्च्या मालाचा पुरवठा करणे, त्याच्याबरोबर व्यापारासाठी लागणारे जे आवश्यक वस्तू आहेत, जहाज बांधणीसाठी टिंबर, मजुरांचा पुरवठा करणे किंवा जे काही त्यांच्या आवश्यक वस्तू होत्या त्याचा पुरवठा करणे, हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. आणि कन्क्लूड करताना याचा युक्तिवाद तुम्ही असा कराल की सिंधू घाटी सभ्यतेच्या लोकांचा संबंध व्यापाराबरोबरच इतर संस्कृतीच्या लोकांसोबत देखील असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे यांचं जे समाज जीवन होतं, हे समाज जीवन एकमेकांवर अवलंबून असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारे याला कन्क्लूड करायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला कव्हर करणार आहात. हा प्रश्न लिहून बघा एकदा कसं तुम्हाला जमतंय, आणि त्याच्याचबरोबर यात अजून काही क्रिएटिव्हिटी तुम्हाला ऍड करायची असेल, याचा मॅप काढायचा असेल किंवा एखादा चार्ट बनवायचा असेल तर 100% तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी ऍड करून ही लिहिलेली उत्तरं मला पाठवू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आजचा आपला जो आहे तो आहे ऋग्वैदिक काळातला, म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून आपण आलो वैदिक काळापर्यंत. आता ऋग्वैदिक काळातला हा जो प्रश्न विचारलेला आहे, हा प्रश्न हा आहे की ऋग्वैदिक काळातील महिलांच्या स्थितीवर चर्चा करा. अतिशय वोलेटाईल, अतिशय महत्वाचा प्रश्न, खूप एक्सपेक्टेड प्रश्न आहे है ना, कारण दर सरकार, कोणतीही सरकार असले की विमेन एम्पॉवरमेंटवर चर्चा करते. आणि मग आपण आपली पाळंमुळं शोधण्यासाठी जातो वेदांकडे है ना. इवन आर्य समाज किंवा समाज सुधारणेच्या काळात देखील, जे मॉडर्न इंडियामध्ये तुम्ही समाज सुधारणांचा काळ पाहता, तिथे समाज सुधारकांची जी एक पूर्ण फळी उभी राहिली होती. यांनी पण म्हटलं की जर आपल्या समाजाला समजून घ्यायचं असेल तर वेदांकडे परत चला. सो अशा ऋग्वैदिक काळातल्या महिलांची स्थिती कशी होती यावर आपल्याला चर्चा करायची आहे. हा प्रश्न जो आहे हा थोडक्यात उत्तरे लिहा या गटात मोडणारा प्रश्न आहे. ठीक आहे, थोडक्यात उत्तरे लिहावाल्या गटात मोडणारा हा प्रश्न आहे. फाईन. सो ऋग्वैदिक काळातली महिलांची स्थिती पाहण्याआधी आपण समजून घेऊया की ऋग्वैदिक काळ म्हणजे नक्की कोणता काळ. बघा, आता याला जर तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग करायची असेल तर ब्रेन स्टॉर्मिंग कशी करा, पहिले तर आपण विचार करूया ऋग्वैदिक काळ म्हणजे कोणता काळ. ऋग्वैदिक काळ, ठीक आहे, हा काळ कोणता आहे पहिले यावर विचार करूया. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या काळात असलेली जी समाज व्यवस्था होती ही कशी होती. समाज व्यवस्था कशी होती, अतिशय साधारण व्यवस्था, उदरनिर्वाहापुरती शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण समाज जीवन, साधी घरं, साधं राहणीमान. स्टँडिंग आर्मी आहे का, नाही. सैन्य नाही, राजा नाही, महाजनपद नाही, काही नाही. साधी व्यवस्था. पण समाज मात्र पितृसत्तात्मक असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. समाज पितृसत्तात्मक जरी असला तरी प्रॉपर्टी सरप्लस मध्ये नव्हती, संपत्तीचा अधिशेष नव्हता, त्यामुळे विवादही नव्हते. आणि हेच कारण होतं की महिलांसाठी याला स्वर्णकाळ म्हटलेलं आहे, कारण त्याच्यानंतरच्या जितक्या प्रथा सुरू झाल्या, तुम्ही सती प्रथा म्हणा, विधवा
विवाहांना जे खंडित करण्यात आलं किंवा बालविवाह सुरू झाले, है ना, महिलांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला गेला, संपत्तीचे अधिकार हिरावून घेतले गेले, या सगळ्यामध्ये केंद्रबिंदू काय होता? इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग. अर्थव्यवस्था, है ना, आणि अर्थव्यवस्था खूप जास्त अधिशेष मध्ये नव्हती. त्यामुळे हा काळ महिलांसाठी स्वर्णकाळ मानलेला आहे. स्वर्णकाळ म्हणताना मग याला जर तुम्ही म्हणत असाल की हा स्वर्णकाळ होता, महिलांसाठीचा हा स्वर्णकाळ होता, मग हे म्हणताना तुम्हाला काय करावं लागेल? याला आधार द्यावा लागेल की तुम्ही याला स्वर्णकाळ का म्हणताय. कारण महिलांना राजनीतिक, सामाजिक, आर्थिक अधिकार होते, है ना, आणि मग याला एक्झाम्पलच्या स्वरूपात तुम्हाला सांगावं लागेल. येस, येऊया आपण उत्तराकडे. बघा बरं, प्राचीन भारताच्या इतिहासात वैदिक काळ जो आहे हा 1500 ते 600 इसवी सन पूर्व असा निश्चित केला जातो. 1500 ते 600 वैदिक काळ. मग वैदिक काळाला तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, ऋग्वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ. ऋग्वैदिक काळ आहे 1500 ते 1000 इसवी सन पूर्व आणि 1000 ते 600 इसवी सन पूर्व उत्तर वैदिक काळ आहे. येस, यानंतर या काळास विकासाच्या आधारावर आपण वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ असा विभागलेला बघायला मिळतं. मग काय लिहा? ऋग्वैदिक काळातलं जीवनमान. ऋग्वैदिक काळातील समाज व्यवस्था ग्रामीण व अतिशय साधं राहणीमान असलेली व्यवस्था पाहायला मिळते. यामध्ये उत्तर वैदिक काळातील स्त्रियांच्या अधिकारांवर जरी अंकुश लावला गेला असला तरी ऋग्वैदिक काळ मात्र स्त्रियांसाठी सुवर्ण काळ मानला जातो. आता नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नव्याने आन्सर रायटिंग करायला सुरुवात केली आहे त्यांनी लक्षात घ्या की अशा प्रकारचं रायटिंग, एका हाताला हे तर दुसऱ्या हाताला हे, तुलना करून विरोधाभास दाखवायचा जिथे प्रयत्न केला जातो त्याला म्हटलं जातं आयरनी बेस इंट्रोडक्शन. ठीक आहे, हा इंट्रोडक्शनचा एक प्रकार आहे, आयरनी बेस इंट्रोडक्शन, विरोधाभासी प्रकारचे इंट्रोडक्शन. आणि विरोधाभासी प्रकारचे इंट्रोडक्शन जर तुम्ही लिहिलं तर याचा प्रभाव एक्झामिनरवर चांगला पडतो, मार्क्स चांगले मिळतात. ठीक आहे, मग आपण कसं लिहिलं की उत्तर वैदिक काळातील स्त्रियांच्या अधिकारांवर जरी अंकुश लावला असेल तरी ऋग्वैदिक काळातल्या समाजातल्या स्त्रियांसाठी मात्र हा काळ सुवर्णकाळ मानला जातो. ठीक आहे, त्यानंतर मग वैदिक समाजात स्त्रियांना जे काही स्थान होतं, तुम्ही स्वर्णकाळ जे म्हटला तर त्याला तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करायची आहे. मग वैदिक काळातल्या स्त्रियांना काय काय अधिकार मिळाले होते बघून घ्या. त्यांना पुरुषांसोबत सामाजिक व राजकीय कार्यात भाग घ्यायची मुभा होती. येस, त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यात भाग घ्यायची मुभा होती. आता याला कसं एक्सप्लेन करा? सभा, समिती आणि विदथ नावाच्या ज्या राजकीय संस्था होत्या या सगळ्यांमध्ये महिलांना प्रवेश होता. यस नो राईट. महिषी नावाची जी राणी असायची, म्हणजे राजाची जी पत्नी, पट्टराणी पत्नी असायची, तिला तुम्ही म्हटलेलं आहे महिषी. आणि महिषी जी होती ही सल्लागार होती, राजाची सल्लागार होती, म्हणजे राजकीय परिस्थितींमध्ये अगदी बरोबरीचं स्थान होतं. त्यानंतर पत्नीला गृहम जायदस्ते म्हटलं आहे. गृहम जायदस्ते म्हणजे काय? पत्नीच गृह आहे, फॅमिली. पत्नीचं महत्व इथे सांगितलेलं आहे की कुटुंब पत्नीशिवाय नाही, है ना. त्यानंतर कोणतेही धार्मिक कार्य पत्नीशिवाय अपूर्ण मानलं जात असे. यज्ञ, कर्म, पूजा विधीसाठी पत्नी आवश्यक होती. बहुधा एक पत्नीत्व प्रतिष्ठित समाजाचं लक्षण असे. बहुपत्नीत्व अस्तित्वात होतं, पण एक पत्नीत्व प्रतिष्ठित समाजाचं लक्षण होतं. मग स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देखील होता. शिक्षणाच्या अधिकारामध्ये मग ऋग्वेदामध्ये अनेक श्लोकांची रचना काही महिलांनी केलेली तुम्हाला आढळते. हे लिहिताना तुम्ही काय लिहाल की जसं विश्ववारा, घोषा, अपाला, लोपामुद्रा, सिक्ता इत्यादी स्त्रियांनी शास्त्रार्थाच्या विविध शाखांमध्ये प्रावीण्य मिळवलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. हे काय तुम्ही केलं? एक्झाम्पल दिलं. येस, एक्झाम्पलच्या स्वरूपात तुम्ही काय केलं की आपल्या प्रश्नाला आधार देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ऋग्वैदिक काळात बालविवाह किंवा सतीची चाल अस्तित्वात नव्हती. ऋग्वैदिक काळात सतीची चाल तुम्हाला बघायला मिळत नाही. सतीची प्रथा कधीपासून सुरू झाली विद्यार्थी मित्रांनो? सती प्रथा तुम्हाला अगदी गुप्तोत्तर काळापासून बघायला मिळते किंवा गुप्त काळापासून बघायला मिळते. तुम्हाला पाहायला मिळेल की 510 इसवी सन मध्ये एरंडला मध्य प्रदेशात सती प्रथेचा पहिला लिखित साक्ष मिळालेला आहे, लिखित प्रमाण मिळालेलं आहे. एरंड, मध्य प्रदेश. येस, सो बेसिकली
इथून तुम्हाला सतीप्रथेचे साक्ष मिळायला सुरू. आता ग्रीक रायटर्स जे आहेत यांनी बरंच काही काही लिहून ठेवलेलं आहे, पण आपल्या कौटिल्यांनी अर्थशास्त्र या पुस्तकात सतीप्रथेचा उल्लेख केलेला नाही, है ना. सो बेसिकली इथे हे काही नव्हतं असं आपण मानून चालूया. पण नियोग प्रथा अस्तित्वात होती. नियोग प्रथा म्हणजे काय? नियोग प्रथेचा अर्थ असा आहे की पतीच्या मृत्यूनंतर संतान प्राप्तीच्या हेतूने पतीच्या लहान भावाबरोबर, अनुज बरोबर विवाह करण्याची मुभा पत्नीला होते किंवा स्त्रीला होते, राईट. याला म्हटलेलं आहे नियोग प्रथा. म्हणजे एका प्रकारचं विधवा पुनर्विवाहाचं प्रचलन असलेलं तुम्हाला इथे पाहायला मिळतं. त्याच्याच बरोबर कन्या विवाहांचं वय निश्चित केलं होतं. ऋतूला प्राप्त होईपर्यंत कन्यांचा विवाह होत नव्हता. अशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला इथे पाहायला मिळते.